समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक गोपालबाबा महाराज चिंचपाडा कल्याण यांचा लक्ष आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये चांगल्या अशा गुलालाचा मानकरी झालेला आहे। बाबांना विचारूया। बाबा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, आज एक चांगला असा गुलाल घेतलाय, छान गाडी पळाली आणि चांगला असा गुलाल घेतलाय, काय बोलाल? फार आनंद झाला, कारण गुलाल भेटायलाच पाहिजेत होता आणि ते भेटला आणि लक्षावर संपूर्ण विश्वास होता की आज लक्ष काढणार म्हणजे काढणार, कारण त्याला 2-4 दिवस आराम पण भेटला होता आणि गुलाल पाहिजेच होता आणि तो घेऊन दाखवला। अतिशय चांगली गोष्ट अशी म्हणजे आज तुम्ही पैरा पण खूप चांगला केला होता। हो, चांगला केला। मला वाटतं अनिल शेठ भाग्यवंत यांचा सुंदर आंबेगावचा खूप छान पळतोय आणि दोन्ही साईडनं पळतोय तो, आणि मला वाटतं लक्ष पण आता थोड्या दिवसामध्ये दोन्ही साईडनं पळताना दिसेल आम्हाला। ते करेल काम ते। नियोजन पैऱ्याचं कसं काय घडून आला? आपलं जय मल्हार ग्रुपकडून आजचं नियोजन घडून आलं होतं पूर्ण, ते आंब्याचं सुंदर आणि चेट्यांचं केलं होतं। गाडी छान पळाली, ड्रायव्हर विषयी काय बोलणार? ड्रायव्हरनी खूप छान गाडी उचलली, कारण आंब्याच्या सुंदरवर नेहमी तेच बसतात आणि आज ही गाडी हाकळली, त्यांनी पण पळवली, छान वाटलं त्यांना पळवून गाडी ही। समोरून गाडी पण खूप मोठी होती, 2 वासरं होती, पण छान पळतात ते। आज मुंबई बिंजोरला त्यांचं पण नाव आहे, मला वाटतं आकाश शेठ राऊत त्यांचा मल्हार आणि रियांश खानाव डावडी यांचा शंभू होता। शंभू काय हो, खूप सुंदर गाडी पळते ती पण, दोन्ही वासरं होती आणि वासरांनी पण खूप छान गती लावली। मैदान कसा वाटला, काय वाटलं तुम्हाला? लक्षाचं या मैदानामध्ये आतापर्यंत किती गुलाला झाल्यात? ह्या मैदानामध्ये आज मला वाटतं हा पहिला गुलाल आपला, पहिला गुलाल आहे बोनिवलीचा। बोनिवलीचा म्हणजे पहिल्यांदाच पळालाय का? पहिल्यांदा पळवला बोनिवलीला। आणि मग त्या दिवशी मला वाटतं एक मोठी गाडी झाली होती तुमची, कुठेतरी अपयश आला, पण अपयश मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही खचून जाणार नाही, कारण लक्ष तुम्हाला नेहमी गुलालात ठेवतंय। हो नक्कीच। आता कसं इताडे इथला आपली गाडी होती, ती गाडी आपली थोडक्यात मार खाल्ला आपण कुठेतरी, आणि लक्षावर विश्वास एवढा आहे की गुलाल गेला तर तो पुन्हा हाण्याची धमक त्याच्यामध्ये आहे आणि तो आज त्यांनी मिळवला। आणि जेव्हा नियोजन केला होता तुम्ही, तर एक म्हणजे तुम्हाला आंब्याचा सुंदर आज पहिल्यांदाच पळायला लक्षासोबत हो, वाटलं होतं का आज गुलालात राहावं आपण? हो नक्कीच भाऊ, कारण पैराच झाला, एकदम खट पैरा होता आजचा, आणि आंब्याचा सुंदर हा याचं पळ विशेषच आहे एकदम, आणि त्यामुळं एकदम बिंदास आम्ही डोळे मिटकूनच होतो की गाडी फिरली तरी गुलाल आपलाच आहे आजचा, आणि त्याप्रमाणे लक्षाने आणि सुंदरने ते दाखवून दिलं। आणि मला वाटतं निकाल पेंडिंग होता आणि निकालाला मला वाटतं धाग्याला लक्षाने तोंड लावला। हो, निकाल पेंडिंग होता आणि तोंड लक्षाचं लागलं आणि खूप सुंदरने चांगले आपले हे केलं, गाडी त्यांनी पूर्ण काढली आणि एक नरमांदीची गाडी पळाली आपली आज। ते होतात ना कुठेतरी बघा, खालून एक बैल कमी पळतोय तर पुढून एक बैल कमी पळतोय, पण गाडी गुलालात राहिल्यानंतर ते दोन्ही एकदम आपला म्हणजे विश्वास साध्य होतोय, हे महत्वाचं आहे। कारण नरमादीची गाडी पळणं, कारण खालून एकाने काढलं तर पुढे दुसऱ्याला काढायचं काम आहे, आणि त्याप्रमाणे आपली गाडी ती तशी पळाली आज। खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यांच्या मागण्या चालू झाल्यात, आता काय बोला? हो चालू भाऊ, प्रत्येकाला आपला बैलामध्ये दिसून येईल, कारण आपण हा शर्यती शोक हा फक्त खेळ म्हणून करतोय, आपण जरी अपोजिटला पळवलं तरी उद्या तुम्हाला त्या पैऱ्यामध्ये पण दिसून येऊ। विशेष कौतुक करेन तुमच्या बाबाचं, आज इतकी वय असून सुद्धा प्रत्येक मैदानामध्ये हजर असतात। हो, आवर्जून असतात, आणि लक्ष आणि सरपंच असले घरात थांबतच नाही, कारण त्यांचं म्हणणं जर बैल गेला पूर्ण मोह निघाली, मी घरी बसून काय करू, मी पण निघणार, आणि ते आवर्जून शर्तीला येतातच येतात। धावणीला देखरेख कशी असते, कोण करते सांगा ना? धावणीला देखरेख पूर्ण ग्रुपकडून आपली होते, मोठा ग्रुप आहे आपला भाऊ, जय मल्हार ग्रुप म्हणून, आणि पूर्ण नियोजनच ग्रुपचं असतं। अतिशय आता चांगली मोठी मैदानं आता आपल्या मुंबईला पण चालू आहेत, आणि मला वाटतं 3 फेऱ्यांची मैदानं सातारा पुन्हा भागात तिकडं पण लक्ष पळताना दिसतं आम्हाला नेहमी कधी पण। हो, आता काय नियोजन पुढचे? 16 तारखेचं नियोजन आहे आपलं, ह्याच्या जयंत केसरीमध्ये आपण पळणार आहोत, पैरा गुपित असणार आहे। हो, खरोखर एक चांगला बैल पळतोय, खरोखर आपल्या मुंबईचं नाव होतं कुठेतरी 3 फेऱ्यात जाऊन, पण जी ती सातारा भागातली बैलं येतात ती पण आपल्या इकडे येऊनच्या गुलाला घेतात, कुठेतरी त्या गाडा मालकांना पण अभिमान वाटत असेल की आम्ही मुंबईला जाऊन गुलाल घेतला, तसं आपल्याला वाटतंय। आपण तिकडे गेल्यानंतर गुळाचा जसा आनंद आहे तसं त्यांना इकडे आल्यानंतर मिळतो की मुंबईला आम्ही, कारण आपल्याकडे कधी येतात ते जेव्हा मोठी मैदानं पडतात त्यावेळी येतात, आणि गुलाल झाल्यानंतर एवढा 300-400 किलोमीटर आपण प्रवास करतो आणि त्याच्यामध्ये गुलाल मिळायला खूप आनंदाची गोष्ट असते भाऊ। चालेल, धन्यवाद। जास्त वेळ नाही घेत, आता बाबांना पण जायचं आहे, तुम्हाला पण जायचं आहे, आणि असेच गुलाला घेत राहा। माझ्या चॅनलकडून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असते। धन्यवाद भाऊ।